नारायण अभंग यांच्या नावावर 62,000 रुपये साखर कारखान्याचे चेअरमननी परस्पर जमा केले आहेत। ही रक्कम 27 डिसेंबरला जमा झालेली आहे। हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा पहिला नैतिक विजय आहे। परंतु आम्ही एवढ्यावर समाधान मानत नाही। सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि ते पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत एका बाजूने रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूने न्यायालयीन लढाई आमची चालूच राहणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून येत्या 28 तारखेला साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी काढणार आहेत। त्यात साखरवाडी आणि परिसरातील शेतकरी सुद्धा सामील होणार आहेत। त्या ठिकाणी आम्ही साखर आयुक्तांना जाब विचारू, साखर विकून ते पैसे परस्पर विल्हेवाट लावत असताना साखर आयुक्त काय झोपा काढत होते? ऊस दर नियंत्रण अध्यादेशाची त्याच वेळी अंमलबजावणी का केली नाही? ती झाली असती तर एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा जीव वाचला असता आणि आज शेतकऱ्यांना आपल्याच घामाच्या पैशासाठी जे आंदोलन करावं लागतं ते आंदोलन करावं लागलं नाही। साखर आयुक्तांनी कर्तव्यामध्ये अक्षम्यशी कुचराई केली आहे, त्याचाही जाब येत्या 28 तारखेला विचारण्यात येईल। साखरवाडीला ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कट कारस्थान करून फसवलं गेलेलं आहे। ज्या बँकांनी या कारखान्याला कर्ज पुरवलं त्यांनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की मालमत्तेपेक्षा जास्त किमतीचं कर्ज देत असताना त्या बँकांचं व्यवस्थापन काय झोपा काढत होतं का? आणि कारखान्यावर काढलेलं कर्ज ते कारखान्याच्या किमतीपेक्षा जास्त कसं काय असू शकतं? आणि आज साखरेचे पैसे कर्जाला बँकेने जमा करून घेतला असेल किंवा बँकेला माहीत नाही ते परस्पर जर का कारखान्याच्या चेअरमननी साखर विकली असेल तर हा व्यवहार होत असताना साखर आयुक्त झोपा काढत होते का? ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं ठरवून दिलेली किंमत विना कपात एक रकमी त्याच्या खात्यावर वर्ग करणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे। असं असताना या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। साखरेचा चिमूट सुद्धा शिल्लक नाही। मग ही साखर गेली कुठं? आणि ती साखर विकल्यानंतर आलेले पैसे गेले कुठं? पद्धतशीररित्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं गेलं आहे। हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे आणि म्हणून कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात बेड्या घालून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे। रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई एकाच वेळी आम्ही लढायला लागलो आहे। एका शेतकऱ्यानं कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आहे। 72,000 रुपयाचं बिल मिळालं नाही म्हणून 80 वर्षाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि आमचं दयाळू सरकार त्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देतं। तेच जर तो शेतकरी हयात असताना त्याच्या ऊसाचं बिल मिळवून दिलं असतं तर त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नाही। खरं तर या आत्महत्येला साखर कारखान्याचे चेअरमन आणि आपली जबाबदारी न पार पाडणारे साखर आयुक्त हे दोघंही जबाबदार आहेत। महसुली अधिकारी जबाबदार आहेत, कारण त्यांनी वेळीच जर साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात काढली असती तर या 80 वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याचा जीव वाचला असता। ही आत्महत्या नाही तर हा हत्या आहे आणि ह्या हत्येला हे सगळेजण जबाबदार आहेत।